कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, हां, मी माझी सगळी कामं आवरून आलोय आता. गुड. म्हणजे आता निवांत बोलता येईल. आणि मी जे काही सांगतेय त्याचं ब्रीफ नंतर तुम्ही तायडे मॅडमला द्या. हो, अर्थात मी नोट्सही काढतो मग. हां, गुड. मॅडम, हो एक बोलू? हो, बोला की. तुम्ही या खुर्चीवर बसून बाळाला दूध पाजताय आणि कामही करताय, हे बघून खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू गायतोंडे. खरं तर मला हे सगळं सांभाळता येतंय याचं छान वाटतं. मॅडम, ही कृती जरी साधी वाटत असली ना, तरी यामागे खूप मोठा संघर्ष आहे. आणि मला त्याची पूर्णपणे जाणीव. एक आई म्हणून सुद्धा आणि एक बाई म्हणून सुद्धा. गायतोंडे, याचबद्दल जरा बोलायचं होतं. बोला ना मॅडम. तुम्हाला दीपा आणि अण्णा यांच्याविषयी काय वाटतं? मॅडम, दीपा फारच साधी बाई आहे, पण तो अण्णा कामचुकार आणि जुगारी आहे. नाही हो गायतोंडे, अहो ते दोघे एकदम साधे आहेत. अहो मॅडम, तो अण्णा काही साधा नाही आहे. तो संकल्पाच्या विरोधात बोलायलाच तयार नव्हता. अर्थात संकल्पने त्याला पैसे दिले होते, पण ती बिचारी दीपा ती एकटी तयार झाली. तिने आपल्या बाळाचाही विचार नाही केला. तिने फक्त तुमचा आणि तुमच्या बाळाचा विचार केला आणि सगळं खरं खरं सांगितलं. तोच तर मुद्दा आहे ना गायतोंडे. अण्णावर पूर्ण घराची जबाबदारी आहे, म्हणजे त्याला पैसे कमवणं भाग आहे. आणि जर त्याला जमत नसेल तर दीपाला. आपल्या भागात ना बऱ्याचशा महिलांची हीच परिस्थिती आहे. नवऱ्याला नीट पैसे नाही कमवता आले ना, की त्या बायकांना नीट घर नाही चालवता येत, आणि मग या अशा गुन्ह्यांना त्यांना बळी पडावं लागतं. हो मॅडम, बरोबर आहे तुमचं. गायतोंडे, त्या दिवशी दीपा भेटली ना, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात घोळतंय. म्हणजे बघा की, माझ्या अमूलला तिने स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं, केवढा जीव लावला. आणि तिच्यावर हे सगळं करण्याची वेळ आली कारण ती हतबल होती. पण मॅडम, या दीपापेक्षा त्या अण्णाचा दोष जास्त आहे. असेलही, मी नाकारत नाहीच आहे. हो, पण मॅडम आपण काय करणार यात? गायतोंडे, मला असं वाटतं की आपण गावातल्या बायकांना कामाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांना सक्षम बनवलं पाहिजे. जर त्या सक्षम झाल्या तर त्यांची कुटुंब सक्षम होतील. आणि आपण दीपाच्या बाबतीत बघितलंच की ती जर घर सांभाळू शकते तर ती घर चालवूच शकते. करेक्ट मॅडम, हे आपण नक्कीच हिरकणी योजनेअंतर्गत करूच शकतो. हो, करूया की, माझी काहीच हरकत नाही. हा, पण गायतोंडे, त्याआधी मॅडम, मला तर तुमचा काम करण्याच्या पद्धतीचा अंदाज आलाय. तुम्ही या सगळ्याची माहिती घ्या. येस मॅडम. मॅडम, गावातील महिला पापड, लोणची, स्वेटर हे घरात राहून करूच शकतात. ओ बाळा, हो गायतोंडे, हे सगळं मान्य आहे. अहो, पण आता अजून किती दिवस असं पापड बनवून, लोणची बनवून त्या घर चालवणार आहेत? काहीतरी ठोस पाहिजे का नाही? येस, ठोस पाहिजे काहीतरी मॅडम, नक्कीच. मी माहिती काढतो आणि त्यातनंच आपल्याला नक्की काहीतरी आणखीन माहिती मिळेल. मी आपल्या लोकांनाही सर्वेक्षणासाठी पाठवून देतो. हो, चालेल. आणि मी स्वतः येईल सर्वेक्षणाला. मग आपण ही योजना बनवूया. ठीक आहे मॅडम. या. येस, थँक्यू. हो हो रे बाळा. सरकार, जमतंय की तुम्हाला बी. तुम्हाला असं काम करताना बघून लय भारी वाटतंय बरं का. हो बापू, आज गावात आलो सुरुवातीला तेव्हा शेतमजुरी बी केली याची की. अहो दोघच होतो आम्ही राबायला, आणखी कोण होतं तेव्हा? खरंय बघ बापू. अहो, तुम्हाला दादाचं एक सांगतो बघा, कष्ट करायला ना अजिबात मागं हटला नाही कधी त्यो. आम्ही आलो ना तेव्हा मी आणि तायडी तिघच होतो. अगदी खान्नी बांधणी पासून इटा उचलण्यापर्यंत सगळं काही केलंय. होय सरकार, धरणात इकडे आलो तेव्हा सगळ्यांचीच परवड झाली बरं का. हा बापू, आता लय चांगली परिस्थिती आहे बघा. नाही तसं नाही कराव. आपले बी 2 पिढ्या गेल्याच की ह्याच्यात. तेव्हा कुठं आपण उभा राहिलोय. अगदी खरं बोलताय बापू तुम्ही. आता जर आपण मूळ गावात असतो ना तर ही परिस्थिती नसती बरं का आपली. अरे दादा, आपल्या हातात काय होतं तेव्हा? हा, हाय त्या परिस्थितीत उभं राहायचं. अरे आपण उभं राहिलो हे जास्त महत्वाचं आहे. हा, अगदी बरोबर आहे बघा. हंबीर,
कच खाऊ नकोस. विनाला सांगून टाकतो. विनया, आपल्या बेंदातल्या आंब्याला मोहर लागला का रे? अरे मोर काही रे लागले असतील आतापर्यंत. चल की तुला दाखवतो. चल चल बापू, जरा आंब्याकडे जाऊन येतो आम्ही. या 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 जाऊन या. विनया, झाड अगदी जसंच्या तसं या. होय रे, बेंदत लावलेलं हे पहिलंच झाड ना रे? होय तर. विनया, मला तुला काहीतरी सांगायचंय रे. दादा, माझ्या हिनं लावलेलं झाड आहे. तिच्या माहेरनं कलम घेऊन आली होती. आठवते का तुला? हा लई वेळेला इथं येऊन बसतो बघ मी. अरे दुपारच्या टायमाला जरासं पडू वाटलं ना तर असा डुलका लागतो ना इथं की बस. झाड चांगलंच बहरलंय रे. अरे हिचा हातगुण दादा, हात लावल त्याचं सोनं करायची बघ. अरे झाड लावताना काय म्हणलेली माहितीये का? या झाडाची फळं आपली नातवंड पातवंड खातील. आता सगळी आहेत, फार नातू बी झाल, पण तीच नाही बघ. तुला आठवण येते का रे वर्षाची? आठवण? अरे आठवण यायला विसरलोय कधी? हा, अरे ज्याला मला तर एक दिवस बी असा जात नाही बघ तिची आठवण आल्याशिवाय. मला बी वाटतं रे, वर्ष पाहिजे होती आता. हा, अर्जा तर म्हणत असतो त्याची आईच त्याच्या पाठीशी आहे नियती म्हणून. मग खरंच बोलतोय तो. अरे नियतीच आहे सगळी. दादा, तू काय म्हणत होतास? हे सत्य विण्याला काही बोलू शकत नाही मी. त्याचा जीव अजून तिकडच अडकलाय. समजून नाही घेणार तो. दादा, हा? अरे नाही नाही, काही नाही. तू म्हणतोयस ना तेच अगदी खरंय बघ. या आंब्या खालनं हालूच वाटत नाहीये बघ. एकदम गार वाटतंय. ये की मग बसूया थोड्या वेळ. असं. रुपाली, अगं खाऊन घे म्हणल्यावर हे करत बसलीस होय आता? अहो आई, अमोलेच्या त्याचे कपडे वाळली पाहिजेत. आधी त्याचे कपडे धुवून घेते आणि खाते की नंतर. अगं बाळाचे कपडे आहेत की अजून? अहो, त्याचे कपडे किती वेळा बदलायला लागतात ना तुम्हाला माहित नाही अजून. उगाच कमी नकोत पडायला, पटकन धुते. बरं बाई, चल दोघी मिळून धुऊयात. नाही नाही नको, तुम्ही थांबा, मी धुवून घेते. कशाला तुम्हाला त्रास उगाच? आहे का आता? अगं त्रास कसला त्यात? अगं नातवाचं एवढं सगळं करायला मिळतंय ना, हे भाग्य आहे बघ माझं. खरंय. आणि आपला अमोल बी लई भाग्यवान आहे. त्याला तू आणि आप्पी सारख्या आई लाभलात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.